MPSC टुडे क्वेश्चन 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न 1920च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीचा ठराव पास करण्यात आला होता. 1920 लक्षात ठेवा. कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना आहे. कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना आहे. कलम 63 हे उपराष्ट्रपती पदाबाबत आहे. कलम 63. 352 कलम हे राष्ट्रीय आणीबाणीविषयी आहे. 352 कलम हे राष्ट्रीय आणीबाणीविषयी आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1961 ते 1966 आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1951 ते 1956 आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेला जनता योजना असेही म्हणतात. 10वी पंचवार्षिक योजना. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. बलवंतराय मेहता समितीची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली होती. लोह खनिजाच्या बाबतीत भारताचा जगात 6वा क्रमांक लागतो. 6वा क्रमांक लक्षात ठेवा. कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. पुलर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न 1960 मध्ये महाराष्ट्रात 4 विभाग होते. हा प्रश्न मागच्या वर्षी कंबाईनला आला होता. गिरणा ही तापीची उपनदी असून ती उत्तर दिशेकडे वाहते. हिंगोली जिल्ह्यात एकूण 5 तालुके आहेत. हृदयरोगाची समस्या असणाऱ्या व्यक्तीने करडईचे तेल आहारात नेहमी वापरावे. पुढचा प्रश्न लवके केवळ वनस्पती पेशीत आढळतात. देवीची लस एडवर्ड जेनर यांनी शोधली होती. आणि महत्त्वाचा विषय आजचा सुविचार विद्यार्थी मित्रांनो, कष्ट नावाच्या नावेतून प्रवास करूनच तुम्ही यशाच्या किनाऱ्यावर पोहोचू शकता. आजच्या विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो की तुम्ही एक एक ओळ एक एक वाक्य पाठ करा, लक्षात ठेवा आणि कष्टाच्या नावेतून प्रवास करून तुम्ही यशाच्या किनाऱ्यावर पोहोचू शकता. धन्यवाद.